लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आले की शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मंगळवारी सकाळचे दृश्य पाहून अख्ख्या सोलापूरकरांनी आमदार देवेंद्र कोठे, आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे कौतुक केले. या सर्वांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन केवळ स्टंटबाजी न करता महापालिकेची 250 लोकांची फौज स्वच्छतेच्या कामाला जुंपली. चार पुतळा परिसर, खंदक बाग, हुतात्मा बाग हा परिसर या टीमने स्वच्छ केला. एवढेच नव्हे तर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन खंदक बाग, सिद्धेश्वर तलाव, गणपती घाट, हुतात्मा बाग, किल्ला बालोद्यान तसेच सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी कामाच्या उणीवा आहेत त्या करण्यासंदर्भात आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासन शहर स्वच्छतेबाबत चांगलेच गतिमान झाले. आम्ही केवळ स्टंटबाजी न करता यामध्ये सातत्य ठेवू असे देवेंद्र कोठे म्हणाले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबविले जात आहे. यासाठी प्रथमतः आयुक्त ओंबासे साहेब, अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब, संदीप कारंजे साहेब व सर्व महापालिका प्रशासनाचा मी आभार मानतो. आपण पाहिलं आहे की स्वच्छता अभियान 4 म्हणून 4था टप्पा त्यांनी शहरात सुरुवात केलेली आहे. जवळपास 250 ते 300 कर्मचारी एकाच वेळी शहरातल्या एखाद्या भागात स्वच्छता मोहीम घेत असतात. परंतु आम्ही आयुक्त साहेबांना व प्रशासनाला अशी विनंती केली की रस्त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या अधिकारातले काही क्रीडांगण असतील, उद्याने असतील, याही ठिकाणी जर अशा पद्धतीने एकत्रित साफसफाईची मोहीम झाली तर याच्यातील प्रेरणा शहरातील नागरिकांना व समाजसेवी संस्थांना मिळेल आणि त्यातनं लोक जागरूक होऊन त्यांचाही सहभाग वाढवतील आणि भविष्यात तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील करतील. त्या अनुषंगाने आज आपल्या किल्ला परिसरातील खंदक बगीचा असेल, हुतात्मा बगीचा असेल, या दोन्ही ठिकाणी 250हून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले आहेत. स्वतः आयुक्त साहेब व सर्व अधिकारी आम्ही आज स्वच्छता मोहीम केलेली आहे. मी नागरिकांना विनंती करतो की आपणही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी काळजी घ्यावी. कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो परिसरात उपलब्ध असलेल्या डस्टबिनमध्येच टाकावा. विशेषतः घंटागाडी वेळेवर आली नाही म्हणून नागरिक सार्वजनिक कचराकुंडी जे इतके वर्ष बंद होते अशा ठिकाणी कचरा टाकतात, तर कृपया तसं न करता घंटागाडी येण्याची वाट पाहावी आणि तशी घंटागाडी वेळेत पोहोचत नसेल तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा महापालिका प्रशासनाचा ज्यांचा कोणाचा नंबर आहे त्यांना आपण कळवावं. ती गाडी तिथं वेळेवर येण्यासाठी निश्चित प्रशासन काम करेल. आणि ही आज 250 लोकांची मोहीम जरी एका ठिकाणी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की येणाऱ्या काळात आठवड्यातनं किमान एकदा ह्या 250 लोकांचं विभाजन करून एक 50 लोकांची टीम जर एकाच प्रभागात गेली तर असे 5 प्रभाग दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने त्या प्रभागातले धार्मिक स्थळं असतील, उद्याने असतील, क्रीडांगणे असतील, ह्या सगळा परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. लोकांनाही त्या भागातल्या जास्तीत जास्त सहभाग यात व्हावा ही विनंती करू. तर आयुक्त सचिन ओंबासे यांनीही शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्यानं जे आपले आहेत तर त्याच्यामध्ये वाढलेलं गवत, कारण पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेलं आहे, तर गवत काढण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. आपल्या नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की विशेषतः झोपडपट्टी भाग असेल किंवा असेल ना, ते जे गाडी काही वेळा आमच्या सध्या काही तांत्रिक कारणामुळे गाड्यांची संख्या कमी आहे, परंतु जोपर्यंत गाडी येत नाही तर समजा तर ती गाडी जेव्हा येईल त्यावेळेसच त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकावा. शक्यतो बरेचसे कचऱ्याचे जे आपले स्पॉट्स असतात तर त्या ठिकाणी टाकू नये. अन्यथा म्हणजे आम्हाला अननेसरी कोणाला दंड करावा लागतो का, त्या ॲक्टिव्हिटी आम्हाला अवॉइड करायच्या आहेत. परंतु नागरिकांना आव्हान की आपलं शहर आहे तर आपल्या स्वतःच्या घरासारखं सर्वांनी स्वच्छ ठेवावं. आणि साधारणतः ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये इतर सुद्धा पर्यावरणप्रेमी जे आहेत त्याच्यामुळं बरेच मागं आम्ही काही जणांना परमिशन पण दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आता सध्या चांगला पावसाळा आहे, पुढचा कदाचित ह्या वर्षी जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा मोठा पाऊस अपेक्षित आहे. तर ते वेगवेगळे वृक्षारोपणाचे जे कार्यक्रम असतील ते आमच्या पूर्ण टीमला बरेचसे इतर आमदार महोदयांनी सुद्धा काही झाडं आम्हाला दिली.
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.